डायसन घ्यायचा की नाही ह्याचा विचार करत असाल तर हे बघा, मी डायसन एअररॅपचे ट्युटोरियल्स पण केलेत आणि 1 वर्ष वापरल्यानंतर आय कॅन टेल यू की ह्याने खरंच हीट डॅमेज कमी होतो. ऑफकोर्स ह्याची एअररॅप टेक्नॉलॉजी इज युनिक. बाकी टूल्सपेक्षा ह्याचं हीट स्टायलिंग कमी टिकतं अनलेस यू यूज अ मूव्ज अँड हेअर स्प्रे. आता रोजचे हेअर ड्राय करायला किंवा थोडेसे प्रेझेंटेबल करायला दिस इज अन अमेझिंग ऑप्शन. वन्स इन अ वाईल करत असाल तर बाकी कुठलं तरी घ्या. ह्याच्या या एअररॅपनी जरी कर्ल्स खूप वेळ टिकत नसतील तरी ते छान बाउन्सी होतात आणि भरपूर व्हॉल्यूम येतो जे बाकीच्या टूल्सनी नाही येत. ऑल्सो नेक्स्ट डे झोपून उठल्यावर केस जरी परफेक्टली स्टाईल्ड नसतील तरी ते छान दिसतात. त्यांनी हा जो कोल्ड शॉट फीचर दिलाय म्हणजे तुम्ही पहिले स्टाईल करून नंतर एक कोल्ड शॉट द्यायचा, गार हवानी ते थोडेसे जास्ती सेट होतात विच इज वाय इट्स देअर. ह्या दोन्ही अटॅचमेंट्सचा मला काही फार उपयोग झालेला नाहीये. हे 2 बॅरल्स आहेत, एक टाईट कर्ल्ससाठी एक लूज कर्ल्ससाठी. टेक्निकली दोन्ही लूज कर्ल्सच होतात, फक्त साईज डिफरन्स असतो कर्ल्समध्ये. मी हे लॉंग बॅरल्स घेतलेत फॉर लॉंगर हेअर. शॉर्ट पण मिळतात. इफ यू हॅव शॉर्टर हेअर युल एन्जॉय दिस मोर. लॉंग हेअर बरोबर थोडंसं फ्रस्ट्रेटिंग होऊ शकतं. दिस इज माय मोस्ट यूज टूल ब्लो ड्राय साठी. फ्रिज कमी होतो. ऍक्च्युली नो, दिस इज माय मोस्ट युज्ड अटॅचमेंट कारण मी ह्यानीच केस ड्राय करते. ह्याच्यामध्ये पण हीट सेटिंग्स आहेत सो यू कॅन चूज. सो हा आहे नॉर्मल ड्रायर, इथनं हवा येते. देन यू फ्लिप इट, ते वर गेलं आणि मग इथनं हवा येते. असं केलं ओल्या केसांवर की फ्रिज कट होतो. ह्या सेटमध्ये हा कोंब पण येतो विच इज ग्रेट फॉर डिटँगलिंग अँड ओपनिंग अप युअर कर्ल्स. सो इफ यू स्टाईल अँड ड्राय युअर हेअर एव्हरी डे दिस इज अ ग्रेट इन्व्हेस्टमेंट. पण अदरवाईज दुसरे ऑप्शन्स पण आहेत. तुमचे नीड्स काय आहेत, किती वेळा वापरणार आहात आणि अल्टिमेट गोल काय आहे हे बघा.